नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र बाय NS या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला तर या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही तुमचा 10वीचा जे काही आपण चॅप्टर पाहत आहोत त्याच्यामध्ये आज आपल्याला गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन जो पार्ट फर्स्टचा पहिला चॅप्टर आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. याच्या अगोदर पार्ट पहिल्याचा दुसरा मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण याचा सुद्धा अभ्यास आपण केलेला आहे आणि उत्क्रांती आणि आनुवंशिकता याचाही अभ्यास केलेला आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. चला तर आपल्याला या व्हिडिओमध्ये जे काही गुरुत्वाकर्षण आहे इन इंग्लिश ग्रॅव्हिटेशन त्याचा सविस्तरपणे अभ्यास आपल्याला करायचा आहे. तत्पूर्वी काही प्रश्न असतील तुम्ही कॉमेंटमध्ये त्याचे उत्तर देऊ शकता. बघा की गुरुत्वाकर्षण ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला? किती दिवसापासून ऐकतात तुम्ही? एक 8वी 9वी 10वी पर्यंत तर तुमच्या सतत कानावरती पडत असेल विज्ञानमध्ये की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, हा प्रश्न तुमच्या कानावरती नक्की पडत असेल. बरोबर आहे? पडतो का नाही? तर चला तर याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. इयत्ता 10वी मधला तुमचा चॅप्टर गुरुत्वाकर्षण. काय सांगता येईल गुरुत्वाकर्षणाबद्दल? कोणामध्ये गुरुत्वाकर्षण असतं? ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण एक बल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे बल तुम्हाला माहित आहेत. मॅग्नेटिक फोर्स आहे, फ्रॅक्शनल फोर्स आहे ना, वेगवेगळ्या प्रकारचे बल तुम्हाला माहित आहे. त्याच प्रकारचा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स गुरुत्वाकर्षण बल म्हणजे हा बल कोणामध्ये असतं? तर तुम्हाला माहित आहे की गुरुत्वाकर्षण बल हे याचा शोध कसा लागला? सर आयझॅक न्यूटन यांनी शोध लावला. इथपर्यंत तुम्हाला माहित आहे. सगळ्यांना माहित आहे ती स्टोरी. न्यूटन जी आहेत कुठं बसलेले आहेत? सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले आहेत. बसल्याच्या नंतर वरून एक सफरचंद खाली पडलं. खाली पडल्याच्या नंतर त्यांनी विचार केला की हे सफरचंद खालीच का पडलं आणि हे क्षितिज लंब दिशेमध्येच खाली का पडलं? इकडं का नाही गेलं, तिकडं का नाही गेलं, तिरपं का गेलं नाही? असा अनेक प्रश्न त्यांना त्यावेळेस पडले आणि त्यावेळेस त्यांनी अभ्यास केला. विचार केल्याच्या नंतर कोणतेही प्रश्न पडत असतात, त्याच्यामुळे विचार केला पाहिजे. विचार मी कधी सांगत असतो की विचार परिवर्तन सर्व परिवर्तनाचं मूळ आहे. त्याच्यामुळे विचार आपले प्रगत असणं गरजेचं असतं. विचार परिवर्तनच सगळ्या परिवर्तनाचं मूळ आहे. तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुमच्या डोक्यामध्ये अगोदर विचार यावा लागतो. तसं सर आयझॅक न्यूटन यांच्या डोक्यामध्ये विचार आला. सफरचंद पडलं खाली. खाली पडलं तर क्षितिज लंब दिशेमध्येच का खाली पडलं? ते वर का गेलं नाही, इकडं का गेलं नाही, तिकडं का गेलं नाही, ते खाली का पडलं? मग त्यांनी त्यावेळेस शोधून काढलं की पृथ्वी एका विशिष्ट बलानं स्वतःकडे अट्रॅक्शन करत असते, पृथ्वीच्या केंद्रकाकडे अट्रॅक्शन करत असते. त्यालाच त्यांनी काय सांगितलं की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे आणि जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते काय? वैश्विक बल आहे. वैश्विक शब्दाचा अर्थ काय तुम्हाला पुस्तकामध्ये विचारलेला आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही जर 10वीचं स्टेट बोर्डचं तुमचं काढलं असेल तर त्याच्यामध्ये एक लाईन आहे की गुरुत्वाकर्षण एक वैश्विक बल आहे. आता वैश्विक बल म्हणजे काय? वैश्विक शब्दाचा अर्थ काय होतो? तर वैश्विक म्हणजे अखंड विश्वामध्ये हे बल आहे. अखंड विश्वामध्ये बल प्रेझेंट आहे, उपस्थित आहे. या बलानं सगळे आता पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता काय करते? काय करत असते? कोणाभोवती फिरत असते? स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरत असते. अखंड जे काही ग्रह आहेत सूर्यमालेमध्ये, जे काही आपले 8 ग्रह आहेत तेही स्वतःभोवती फिरत 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 काय करतात? कोणाभोवती फिरत असतात? सूर्याभोवती. आणि ज्या बलामुळे ते फिरत असतात त्यांची एक कक्षा असते. त्या कक्षेतून त्यांची लंब गोलाकार कक्ष असते. गोलाकार असते का नाही? लंब गोलाकार, त्याला अंडाकार पण आपल्याला म्हणता येईल. त्या लंब गोलाकार कक्षामध्ये ते काय करत असतात? जे काही ग्रह आहेत ते परिभ्रमण करत असतात. परिभ्रमण म्हणजे काय? तर स्वतःभोवती फिरत फिरत. तुम्हाला माहिती आहे परिभ्रमण आणि परिवलन 5वी 6वीला तुम्हाला भूगोलामध्ये तुम्ही शिकत असताना हे शब्द तुमच्या कानावरती पडलेले आहेत. परिवलन म्हणजे स्वतःभोवती फिरणे, परिभ्रमण म्हणजे स्वतःभोवती फिरत फिरत दुसऱ्या भोवती फिरणे. पृथ्वी स्वतःचं परिभ्रमण करते, स्वतःभोवती फिरत असताना आपल्या विशिष्ट कक्षेमध्ये फिरते. मला सांगा, माझा एक प्रश्न आहे की तुम्ही कॉमेंटमध्ये मला उत्तर द्या. नक्की कॉमेंटमध्ये तुमचं उत्तर अपेक्षित आहे की हे स्वतः ज्यावेळेस ग्रह फिरतात तर ग्रह फिरत असताना एकूण एकाला अशी धडकत का नाहीत? एका कक्षेमध्येच हे फिरतायत, लंब गोलाकार कक्षेमध्ये फिरतायत. मग एकूण एकाला धडक का होत नाही यांची? हा प्रश्न आहे. कॉमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही उत्तर द्या. तुमच्याकडून त्या प्रश्नाची अपेक्षा आहे. बघा की हे जे ग्रह आहेत तर ते सूर्याभोवती फिरत फिरत स्वतःभोवती फिरतात.
कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यामध्ये पण काय गुरुत्वाकर्षण बल आहे. गुरुत्वाकर्षण बलाची उदाहरणं तुम्हाला काय सांगता येतील. गुरुत्वाकर्षण बलाचं सफरचंदाचं झाड आहे, कोणतंही झाड घ्या, झाडावरतून खाली फळ पडलं तर काय, कशामुळे पडलेलं आहे ते, तर ते खाली पडलं ते गुरुत्वाकर्षणामुळे फिरलं. आता आपला समुद्राला भरती ओटी येते कशामुळे, ते पण त्याचंच उदाहरण आपल्याला सांगता येईल. बघा याचा आपल्याला सविस्तरपणे तुमच्या या गुरुत्वाकर्षण मध्ये अभ्यास करायचा आहे. बघा याचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये, या व्हिडिओ मध्ये, आणि एकंदरीत हे जे काही तुमचा चॅप्टर आहे, हा सगळा चॅप्टर तुमचा 3-4 व्हिडिओ मध्ये होतील. 4 ते 5 व्हिडिओ लागतील, कारण की हा खूप मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम घेतला. याच्यामध्ये प्रॉब्लेम्स पण आहेत, आपल्याला सोडून द्यायचे. एक प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करायची आहे आणि तेच प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहे. 100% गॅरंटी देतो. सगळ्यांनी जे काही मी प्रॉब्लेम सांगेल, जे पुस्तकामध्ये दिलेले तेच परफेक्ट करून टाकायचे आहेत आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये 100% मार्क तुम्हाला मिळवून घ्यायचे आहेत. बघा तर चला, गुरुत्वाकर्षण काय उदाहरणं तुम्ही कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की काय काय उदाहरणं आपल्याला सांगता येतील. बघा की एखादा कोणताही वस्तू असते, सर आयझॅक न्यूटननं त्याचा शोध लागला. तुम्हाला पुस्तक आहे बघा, पुस्तकामध्ये इथं दाखवलेलं आहे, हे तुम्हाला दिसत असेल, हे तुमचं स्टेट बोर्डचं पुस्तक बघा, सगळ्यांना दिसत असेल, हे स्टेट बोर्डचं तुमचं पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की इथं आकृती दिलेली आहे, सफरचंदाचं झाड दिलेलं आहे आणि ते काय व्हायले, क्षितिज लंब दिशेमध्येच खाली पडायले. तर क्षितिज लंब दिशेमध्येच का खाली पडायले, तर गुरुत्वाकर्षण बल त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला न्यूटनच्या गतीविषयक 3 नियम माहित असतील. आता तुमचं गतीचे नियम, याच्या अगोदर विज्ञान विषयामध्ये 9वीचं विज्ञान गतीचे नियम तुम्हाला माहित आहेत. माहित नसले तर ते 9वीचं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये अभ्यास करा, त्याच्यामध्ये दिलेले आहेत गतीचे नियम. बघा, बल व गती, एखाद्या वस्तूवर वेगाच्या परिणामात किंवा गतीच्या दिशेत बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते, हे आपल्याला माहित आहे का नाही. बल आवश्यक असणे फार महत्वाचं आहे, हे तुम्हाला माहित आहे. बल आणि गती, बल म्हणजे माहित आहे, फोर्स म्हणजे माहित आहे, गती म्हणजे पण माहितच आहे. बघा वर्तुळाकार गती, वर्तुळाकार गती म्हणजे काय, वर्तुळाकार म्हणजे गोल गोल फिरतो. फॅन दिसतोय, फॅनची गती कोणती आहे, वर्तुळाकार गती आहे. राजपाळण आहे, गोल गोल फिरतो, कोणती गती आहे, वर्तुळाकार गती आहे. आता अभिकेंद्रिकीय बल, सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय सांगता येईल तुम्हाला. सेंट्रिपिटल म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये सांगतो, एखादा दगड आहे, दगडाला तुम्ही हातामध्ये घेतलं आणि गोल गोल फिरवलं, बरोबर आहे. आता त्या दगडाला तुम्ही गोल गोल फिरवताय, तुमच्या इथून फोर्स देताय, इथून बल देताय, तर ते काय होतं की त्याच्या कुठून सेंट्रल पासून त्याला फोर्स भेटायला ना, त्यालाच काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला म्हणता येईल. बघा सविस्तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला व्याख्या आलेली आहे की बघा, वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, याच बलास अभिकेंद्रिकी बल, सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात. बरोबर आहे, याची व्याख्या तुम्ही पाठ करा. ह्यालाच काय म्हणतात, सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतात. बघा की या व्हिडिओमध्ये प्राथमिक गुरुत्वाकर्षणाची माहिती मी दिलेली आहे. एक 10 मिनिटापर्यंत हा व्हिडिओ, 9 ते 10 मिनिटापर्यंत हा व्हिडिओ होईल. व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील, तुम्हाला कॉमेंट्स मध्ये शेवटी एक प्रश्न विचारतो, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची प्रश्नाची उत्तर अपेक्षित आहेत, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. मला सांगा की जे गुरुत्वाकर्षण बल आहे, बरोबर आहे, त्याच प्रकारे किती बल आहेत, किती बलाची तुम्ही माहिती सांगू शकतात कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की. वेगवेगळे बल कोणकोणते आहेत त्याची माहिती नक्की सांगा. तत्पूर्वी व्हिडिओ कसा वाटला, याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपले 10 ते 15 मिनिटाचे व्हिडिओ प्रत्येक होतील. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपले काही जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम घ्यायचे, जे जे इम्पॉर्टंट या चॅप्टर मध्ये आहे ते सगळं इम्पॉर्टंट आपल्याला घ्यायचं आहे. कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा की बलाचे प्रकार कोणते आहेत. तर चला, सर्वांना व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, ज्यांनी करून त्यांना पण या व्हिडिओची मदत होईल आणि त्यांचाही चांगल्या प्रकारे अभ्यास होईल. धन्यवाद.